नवी मुंबई सिडकोच्या कार्यालयाबाहेर पनवेलमधील आदिवासी बांधवांनी गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे। आपले घरे वाचवण्यासाठी आदिवासी बांधव सिडको बाहेर आमरण उपोषण करत आहेत। मात्र अद्यापही सिडको प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून सिडको कार्यालयाविरोधात ढोल वाजवत आंदोलन केले। यावेळी नवी मुंबईतील राष्ट्रवादी शरद पवार गटाने या आदिवासी बांधवांना पाठिंबा दिला असून सिडकोला पत्र देखील देण्यात आले। यावेळी सिडको विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून सिडकोच्या भोंगळ कारभाराचा निषेध देखील करण्यात आला। आज आप यहाँ पे सिडको के बाहर आए हैं, यहाँ पे जो आदिवासी भाई बहन पिछले 7 दिनों से यहाँ पे अपने घर के हक के लिए बैठे हुए हैं। आप क्या निवेदन लेकर आए हैं? ऍक्च्युली आज या ठिकाणी मी आलेले आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या विभागातील आणि परिसरातील सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत। खरं तर काल आम्ही आलो होतो आणि 11 दिवस झाले। आज निर्णय होईल उद्या निर्णय होईल याच्या प्रतीक्षेत आम्ही सुद्धा होतो, पण प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं हे योग्य नसतं। कधीतरी सिडकोच्या बाहेर बसलेल्या लोकांनी विचार करायला पाहिजे होता। त्या कर्मचाऱ्यांनी, या अधिकाऱ्यांनी, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने सुद्धा या महिलांचा आणि या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे होता। उरण परिसरामध्ये असलेल्या करंजाडे विभागातील आदिवासी वाडी होती, खूप वर्ष जुनी आदिवासी वाडी होती। 50 वर्ष झालेली या आदिवासी वाडीला 8 दिवसाची नोटीस दिली आणि या आदिवासी माझ्या महिलांना मारत घराच्या बाहेर काढले। एवढा क्रूर शासन आहे आणि आज 11 दिवस झाले हे इथे बसलेत। काल आम्ही आलो, आज आम्ही पाठिंबा देण्यासाठी फक्त आलेलो आहे, पण पाठिंबा देण्यासाठी येत असताना आम्ही ढोल घेऊन आलो, कारण आम्ही यांना पाठिंबा जरूर देऊ, पण खऱ्या अर्थाने सिडको प्रशासनाला जी जाग यायला पाहिजे ती येणार नाही। त्यांच्या खऱ्या अर्थाने ढोल आम्ही घेऊन आलो, जेणेकरून ढोल वाजवून त्यांच्या कांटिड्या बसवण्यासाठी आलो। याच्या पुढे आपण बघाल, या माझ्या महिला भगिनी रडतायत, हे लेकरू, हे छोटे छोटे बघाल आपण, हे अक्षरशः बिना अन्न पाण्याने आहेत। सिडकोने 3 दिवस झाले यांचं पाणी सुद्धा बंद केलंय। पाण्याने ड्रमने पाणी द्यायचं ते सुद्धा या सिडकोनी कर्मचारी ठेवून बाजूला पुढे करून सिक्युरिटी पाठवून पाणी सुद्धा बंद केलेले आहे। इतका क्रूर सरकार, महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय, केंद्र सरकारचा करतो, परंतु या ठिकाणी नोटीस फक्त 8 दिवसाची पिरियड देऊन या उन्हातानाच्या काळामध्ये भरून आपण बघता इतकं सेल्सिअस डिग्री टेम्परेचर आज सुद्धा आता आहे आणि याच्यामध्ये आपण रस्त्यावर सुद्धा फिरू शकत नाही। अशा लेकरांना आणि माता भगिनींना रस्त्यावर करण्याचं पाप या सिडकोने खऱ्या अर्थाने केलेलं आहे। आणि आपण बघाल, नगर विकास खात्याचे जे काही मंत्री आहेत ते खाते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत एकनाथ शिंदे, यांना सुद्धा थोडं वाटायला पाहिजे होतं की आपण तुम्ही स्वतःला लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेता आणि लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून घेत असताना या बहिणींची थोडी लाज दया माया तुम्हाला आली नाही? खऱ्या अर्थाने लाज वाटायला पाहिजे यांना। आम्ही यापुढे खूप सौम्य शब्दात, मी तर माझ्या 2 दिवसामध्ये माझ्या प्रत्येक शब्दावर, कालचं तर लाईव्ह मी वस्तुस्थिती मांडण्यासाठी केलं, आज मी इथे आलो, आम्ही सगळे प्रतिनिधी शॉर्ट नोटीसवर काल आम्ही सन्माननीय नवी मुंबईच्या सीपी यांना मेलद्वारे नोटीस पाठवली आणि आम्ही फक्त ढोल घेऊन आलो म्हणून कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिलं। परंतु या सगळ्या माता भगिनींचे अश्रू फुकट जाणार नाही। यांना ज्या वेळेला जे पवित्र घेता येईल, आज फक्त ढोल आणले, पुढच्या काळामध्ये यांच्या छाताडावर नाचण्याचं काम आम्ही नाही केलं ना तर नावाची भावना गाणेकर नाही, कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे तुम्ही पुढे जा, आणि आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण जिथे जिथे अन्याय होईल डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आज धोक्यात नाही असं तुम्ही म्हणताय, मग हे संविधान धोक्यात नसल्याचं रक्षण आहे का? खऱ्या अर्थाने आज संविधान धोक्यात आलेलं आहे। आपण बघाल, छोटा अन्याय झाला जरी आदिवासी बांधवावर तरी मोठे मोठे गुन्हे दाखल होतात। मग आज यांना मारलं, त्यांना घराच्या बाहेर ओढत मारल्या ना, मारत बाहेर काढले, यांचे व्हिडिओ आहेत। मग काय आम्ही कुणावर गुन्हे दाखल करणार? तुम्हीच शासन, तुम्हीच प्रशासन, आम्ही मानणार कुठे? परंतु असं नाही। आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्याच्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आणि यांना निवेदन देणार आहोत। आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की या सगळ्या लढ्यामध्ये ते सुद्धा आमच्या बरोबरीच्या उभे राहतील, याचा विश्वास मला आहे, परंतु त्यांचं सुद्धा लक्ष या गोष्टीकडे वेधणार आहोत। आज सिडकोच्या गेटवर आम्ही ढोल वाजवले, ते ढोल कशासाठी वाजवतात? आपण जेव्हा नगारे बडवतो ते कशासाठी बडवतो? आनंदाच्या शामी बडवतो, परंतु आज
या माता भगिनींच्या अश्रूचे नगारे होते ते सिडको प्रशासनाच्या समोर वाजले गेले. आज त्यांना लाज वाटायला पाहिजे. ही सिडकोची खऱ्या अर्थाने हार आहे. 8 दिवसाची नोटीस देऊन तुम्ही त्यांना बेघर करता. संविधानाचे 3:13 वाजलेले आहेत. यापुढे या महिला भगिनी ज्या ज्या निर्णय घेतील त्यांच्या बरोबर आम्ही सगळेच मोठ्या ताकदीने उभे राहू आणि यांना न्याय निवडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.